वाटतंय का तुम्ही राजीनाम्याची मागणी करताय? आज अतिशय गंभीरपणे त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकली आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी रील्सपासनं, फोटोग्राफ्सपासनं, पेपर्सपासनं सगळं अतिशय गंभीरपणे त्यांनी बघितलंय. याचा अर्थ ते आता जर एवढं दाखवून सुद्धा जर त्यांनी कारवाई नाही केली तर ते अतिशय चुकीचं घडेल आणि ते करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे. कारण मी त्यांच्या विरुद्ध टोकाची भूमिका घेऊन लढली आहे. 36चा आकडा आहे माझा आणि अजित पवारांचा, पण भ्रष्टाचार हा वेगळा असतो. हे जे कृत्य आहे ना ते किळसवाणी होतं, क्रूर होतं आणि हे घडू नये आणि महाराष्ट्राला ही दिशा मिळू नये म्हणून मी आज अजित पवारांची भेट घेतली. सौरभ भोंडवे हत्या प्रकरणात सौरभ भोंडवेच्या हत्या प्रकरणात हत्या केलं होतं. सौरभ भोंडवे हत्या प्रकरणात सौरभ नावाचा 28 वर्षाचा मुलगा त्याला तलावात बुडवून मारण्यात आलं. त्याच्या वडिलांनी 15 ऑगस्ट दिवशी त्याची बॉडी मिळाली, ती तलावातनं काढली गेली आणि त्यानंतर जेव्हा याच्यावर चौकशी करण्यासाठी कंप्लेंट द्यायला त्याचे वडील गेले तर अनमोल केदार नावाच्या निरीक्षकांनी त्यांची कंप्लेंटसुद्धा घेतली नाहीत. कारण त्यांना वाल्मिक कराड यांचा फोन आला असं सौरभच्या वडिलांनी मला सांगितलंय आणि ही कंप्लेंट घेतली गेली नाही फक्त त्यांच्या फोनवरनं. ते याच्याचवरनं कळतंय की पोलीस यंत्रणेवरचा जो कंट्रोल आहे तो वाल्मिक कराड यांचा कसा होता. आत्ताच्या घटनेला त्यांचं स्टेटमेंट घेतलंय पण कारवाई मात्र झालेली नाही. तातडीने या सगळ्यांना अटक करायला पाहिजे आणि असे जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, मग ते राजेश पाटील असो, प्रशांत महाजन असो, बारगळ असो किंवा हे अनमोल केदार असो, या सगळ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.